हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप आभारी. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. जाता जाता जरूर लाईक करा व्हिडिओ आवडला तर. आज क्लिनिंगचा जो शेवटचा टप्पा तो म्हणजे किचन सगळ्यात शेवटला घेतलेलं होतं याला, कारण याला काय एवढं जास्त डीपली काय मला करायचं नव्हतं. मी तुमचे दादा एक दिवस वेळ काढून पूर्ण आम्ही किचन क्लीन करून घेतलेलं होतं. आतून बाहेरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. त्यामुळे मला ह्या वेळेला काही एवढं त्रासदायक नव्हतं ना. मी कुठली भांडी वगैरे काढली, ते काय ट्रॉल्यांच्या आतमध्ये, कॅबिनेटच्या आतमध्ये भांडी असतात, ते उगाच काढायचं, घासायचं, ठेवायचे. जेवढं जेवढं गरजेचं आहे, जे वर आहे तेच क्लीन करणार होते. हे पाठीमागची अवस्था बघू शकता. कधी आपल्या घरात नाही एखादा कोपरा जर घावला तर तिथं अशा पद्धतीने यांचं विणकाम सुरू होतं. आता हे सगळं जे आहे ते पुसून घेणार आहे, सगळं स्वच्छ करणार आणि एखादा दिवस ना मुलांना बाहेर पाठवून किंवा असा काही प्लॅन बघून आहे ना पूर्ण घर फवारणी करणार आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही घरात फवारणी करता ना त्यावेळेला घरामध्ये कोणीही माणसं शक्यतो ठेवू नका आणि लहान मुलं तर अजिबात नको. कारण तोंड नाक बांधून खूप सेफ्टीने करावं लागतं, कारण ते तेवढं स्ट्रॉंग असतं. ज्यावेळेला बघा तुम्ही घर पूर्ण हे करून घेता, पेस्ट कंट्रोल करून घेतात, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप वेळा आहे ना घरातील माणसं बाहेर काढली जातात, काही ठराविक कालावधी बंद केला जातो. तसंच आपण सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये आपण म्हणजे पेस्ट कंट्रोलवाल्यांना न बोलवता सुद्धा करू शकतो. फक्त ते आपल्याला जमलं पाहिजे आणि दादा करतात, छान करतात. त्यांना बरोबर कुठं किती काय मारायचं काय नाही हे त्यांना आहे. त्यामुळे तो एक दिवस आता क्लिनिंग झाली म्हणले की ते पटकन करून घ्यावं लागणार, नाहीतर मग पुन्हा आणि त्यांचं आहे विणकाम सगळीकडे. असं इथलं पाठीमागचं सगळं व्यवस्थित मी पुसून घेतलं आणि फ्रीज मात्र जो आहे तो आतमध्ये ढकलून दिला. ते एक मात्र इझी आहे काढ घालीला. आणि मी काय खाली कुठलंही स्टँड ठेवलेलं नाही ताईनो, कारण ह्या फ्रीजला जर खाली स्टँड ठेवलं तर पेस जो आहे ना स्टँडचा तो मोठा येतो. कारण स्टँड असं बघायला गेलं तर फ्रीजपेक्षा मोठं असतं आणि मग त्याच्यावर ते वरती पण थटत होतं आणि सगळंच होत होतं. मग त्याला ऑलरेडी जे त्याचा बेस आहे त्याच्यावरतीच आम्ही तो फ्रीज ठेवलेला आहे. काल ना माझ्या वाटीबद्दल भरपूर कमेंट होत्या की आता सगळं गेलं, आता तुझ्या चहाच्या डब्यामध्ये वाटी आली. तर काय झालं तर सांगते मी तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या ह्याच्यातली साखर काढताना तर त्याच्यामध्ये मी ती वाटी टाकलेली होती आणि पोरांनी काय काढली असेल साखर, कधी कधी संपले की त्यांना माहीत आहे कुठं आहे काय आहे. स्पेशली आरूला तर बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. किट्टोला एक वेळ घरामध्ये कुठं काय डब्यात नाही माहीत नसणार, पण आर्यनला माहीत असणार आहे, कारण ते महागच माझ्या घुटुमळत असतं. तर त्यावेळेला त्यानं साखर काढताना त्यातली वाटी जी आहे ती यातच टाकलेली होती आणि ती तसंच मीही केलेलं होतं. अन्यथा बघा आता माझं गोडाचं तर प्रमाण जास्तच आहे, पण जेव्हा मला कमेंट आलं आहे की ते वाटी बदल आणि चमचा टाक, त्यावेळेला मी टाकलेलं होतं. ट्रॉलीच्या आतली काही भांडी जी आहे ती मी पुसून लावणार आहे. तसं म्हणजे जर बघायला गेलं तर ह्या आपल्या काचेच्या बरण्या मसाल्यांच्या, याला डीपली एकदा वर्षातनं 2 वेळा बाद झालं क्लिनिंग, कारण ते काय मसाले कधीतरी लागणार, कधीतरी घेणार. त्यामुळे फक्त आतलं पेपर जे आहे ते काढले, स्वच्छ पुसले आणि जे काय बाकीचं सामान होतं ज्याच्यावर मला धूळ दिसत होती ते वरचे वर फक्त पुसले. माझ्या हातातले पेपर एवढे भारी आहेत काय सांगू तुम्हाला, मायक्रोफायबरचे. आणि मी नंतर क्लीन केले, मशीनला सुद्धा वॉश केले. एवढे बेस्ट निघाले की असं म्हणजे धूळ किंवा जे काय डाग पुसलेले आहेत ते तर दिसलेच नाही आहेत. पण असं बऱ्याच वेळेला ते कापड असं राठ होतं माहिती आहे का तुम्हाला, की धुतल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही वाळू घालताना तर ते असं एकदम राठ होतं. पहिल्यासारखे त्याला नम्रपणा किंवा असा मऊपणा राहत नाही आहे. पण याला तसं नाही आहे. धुतल्यानंतर हे अजिबात कडक झालं नाही. नॉर्मल जसं आपलं कापड आहे, जे माझ्या हातात आहे नवीन काढलं तसंच झालं. आता ट्रॉलीला काय सांगते झालं आहे, खाली जी पूर्णपणे ही जी बघू शकता ही चौकोनी चौकोनी जाळी आहे ना, ह्या जाळीला त्यांनी जाळी विणलेली आहे. आणि हो गॅसबद्दल कमेंट होते की ताई गॅस जपून वापर. तर आपण ऑलरेडी एक भरून ठेवलेला होता गॅस. ऑलरेडी दुसरा म्हणजे आधीचा जो आहे तो लावलेलाच आहे आणि एक टाकी जी आहे ते भरून ठेवलेलं आहे. पण आता सध्या बघायला गेलं तर मोठमोठ्या सिटींमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हॉटेलला बंद केलेले आहेत हॉटेल, कारण गॅसचा पुरवठाच तेवढा होत नाही आहे. मग कोण काय डोकं वापरतं, आता चूल पेटवावी का काय, किंवा कोण म्हणणार इलेक्ट्रॉनिक शेगडी वापरावी का काय. मी तुम्हाला खरं सांगू, इलेक्ट्रॉनिक शेगडी जी आहे ती खूप परवडते ताईनो, खूप परवडते. कधी कधी गॅस जर नसेल तर त्यावेळेला ना असं वाटतं की आपल्याला इलेक्ट्रॉनिक शेगडी असेल तर आपण त्याच्यावरती कितीतरी स्वयंपाक करू शकतो. फक्त भाकरीचाच प्रॉब्लेम येतो, भाकरी आणि चपाती. बाकीच्या रेसिपी तुम्ही सगळ्या ज्या आहेत त्यावेळेला आहे ना पुरी करायची, मग आता काय पर्याय नाही आहे. किंवा काही जण आहे ना कढईमध्येही करून घेतात बघा. कढईमध्ये ना कढई तापून घेतात आणि त्याच्यामध्ये ना चपात्या भाकरी जे आहे ते भाजून घेतात. आता मला वाटतं की हे सगळं जर नाही थांबलं तर तेच येणार. आणि मी काल जो मुद्दा मांडलेला होता, परवाच्या गत आरूबाळ जे आहे ते माझं मला सगळं पुसून देणार आहे. बया काय काय पुसायचं सांगते. हे बघ, हे पूर्ण हे वरचं
हे काय हे मी घेते पुसून. हे मला हाताला येतंय. पण हो अजून एक काय सांगायचं होतं. हां, आणि मला ना उद्या तेवढा फॅन स्वच्छ करून द्यायचा. त्या फॅन बघितल्यानंतर मावशांच्या कमेंट आल्या खोलून, किती घाण झालाय तो, स्वच्छ करा. आता मला तर खोला येत नाही, पप्पाला तर वेळ नाही. काय तू वेळात वेळ काढून नंतर जरा मला हे करून दे काय. ती पिसक पिसक वरती राहिले. वरच्या कपाटात आणतो का, कुठलं माहितीये का, ते एक बॉटल आली ती बघ ऑनलाईन मागवलेली, रिकामी झाल्यानंतर मी त्यात ना लिक्विड ओतले. वरचं ते मशीनचं लिक्विड आहे ना, ते थोडंसं त्यात वतून आणणार मी खाली पुसायला. चला बाई, तयार झाला आरू. आणि ही एवढी भांडी जी आहेत इथं घासून वाळायला ठेवलेले आहेत, आणि थोडीशी इथं किचनमध्ये आहेत. बाकी भांडी झाली किरकोळ पडलेली तेवढीच. आरूला गोड बोललं की आरू ना माझी भरपूर कामं करतो. आणि तुम्हाला खरं सांगू, मला जर सगळ्यात जास्त घरात मदत करणारी व्यक्ती कोण असेल तर आरू आहे. आरू मी का म्हणते सांगा, किट्टो काम करते नाही असं नाही, किट्टोची पण मला भरपूर मदत होते वेळोवेळी. कधी असू दे, मग चपात्या लाटणं असू दे, किंवा भांड्यांच्या बाबतीत असू दे, कपड्यांच्या बाबतीत असू दे, मला खूप खूप मदत होते किट्टोची. पण आरूच्या बाबतीत मी का बोलते सांगू, की आरूला एखादी गोष्ट तुम्ही जरा थोडंसं गयावया करून सांगा की बाबा आरू असं आहे, तर आरू ना मम्मी राहू दे मी ते करतो. म्हणजे असं चलाक नाही आहे, चॅप्टर नाही आहे पोरगं ते. असं म्हणजे बोलण्यात येणं, किंवा एखाद्यानं गोड बोललं, एखाद्यानं लय असं तोंड वाकडं करून बोललं तर लगेच ते फसतं या. आणि मी काय करत असते जेव्हा अशी क्लिनिंग असते ना, त्यावेळेला त्याला असं गोड बोलून काम करून घेते. गेल्या वेळेला तर किती काम केलं होतं त्यानं. पण नॉर्मलीसुद्धा घरात सांगते मी, कुठलंही काम असू दे, काही असू दे, सगळं आरू करतो. आणि स्पेशली सांगते, माझं काही दुखत असेल तर, ही मात्र गोष्ट मी जरूर शेअर करेन, की माझं काही दुखत असेल तर माझं दाबणारं जर बघायला गेलं, दादा तर ते त्यांच्या कामामध्येच असतात, आणि जरी असले तर त्यांचं त्यांनाच फुरं असतं, बरोबर. किट्टो ती या गोष्टींपेक्षा ती जास्त करून वरती, आणि तिचा अभ्यास आणि तिचं काम. पण एकमेव आरू असा आहे, माझं काय दुखत असेल ना, तो फक्त माझ्याभोवतीच घुटमळणार. फक्त माझ्याभोवती, जेवली का, तुझं हे दुखते, तुझं ते दुखते, असं म्हणणार. आणि आपला आपण पाय घेणार, पाय दाबणार, किंवा कधी जर तुम्ही म्हणले माझं हे दुखतंय दाब, तर आरू त्या बाबतीत एक नंबर आहे. म्हणजे माझ्यासाठी स्पेशली जर म्हटलं ना पर्सनलमध्ये, की बाबा माझं काय दुखत खुपत असेल, तर माझं जे काय करणार जे असेल, तर एकमेव आरू आहे. बाकीचे काही नाही आहेत, कारण जे आहे ते आहे सांगितलं. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं झालंय. दादाला फुरं झालंय, ते म्हणणार माझं झालं तुला कधी करू. आणि किट्टोच तर मी तुम्हाला सांगितलं, की ते अभ्यास भलं आपण भलं त्यातच ते डोकं असतं, पण हे पोरगं असतं ना, ते असं घुटमळत राहतं. हे का सांगितलं मी तुम्हाला, की मी एकदा असा पॉईंट आलेला होता, त्या पॉईंटमध्ये मी आरूला पूर्णपणे बघितलेलं आहे, की आरूचा स्वभाव कसा आहे ते मी अनुभवलंय, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. असं चला, पूर्ण जे आहे ना, आता फर्निचर जेवढं काय होतं ते सगळं मी वरच्यावर पुसून घेतलं. त्याच्यानंतर या इलेक्ट्रॉनिक वस्तू, आणि मी जे वापरते ना मायक्रोफायबर, ते एवढं बेस्ट आहे. कारण मशीनला मी काल वॉश केलं, 7-8 निघाली होती कालच्या क्लिनिंगमध्ये. कारण ते माझं पोरं कशी म्हणली नाही, घे की तू भल, घे की तू भल, असले की सुट्टी देत नाही आहे. तसं मी सगळ्या ह्याला व्यवस्थित करून केलं. तर पुन्हा मी क्लीन केलं, आणि पुन्हा ज्यावेळेला बघितलं ना असं वाळवून, बरेचसे कापड असे राट होतात, कडक होतात. पण हे आहे असंच नॉर्मली राहिलं. हे असं कुठं काही कडक झालं नाही, किंवा असं वास, स्मेल, घाण येणं वगैरे असं काही नाही. फक्त एवढंच आहे की वॉश करताना व्यवस्थित करायचा. आणि काल मी मशीनला टाकलेलं, कारण ही पूर्ण क्लिनिंगची जी काही कापडं निघालेली असतात ना, ती एकत्र मी मशीनला लावून देते. व्यवस्थित खळखळून स्वच्छ पण निघतात, आणि वाळून पण तेवढं निघतात. आणि स्पेशली मशीनला बघायला गेलं तर 2 प्रकारचे पाणी घेतली जातात. गरम पाणीसुद्धा असतं. आणि मला LG ब्रँड चांगला आहे का, तर मी सांगितलेलं आहे, डोळे झाकून घ्या, कारण माझ्या घरात ना LG ब्रँडच आहे. त्यामुळे मशीनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मी म्हणजे स्वतः सजेस्ट तर जरूर करेन, पण असं नाही की बाबा मला चांगलं लागलं ते तुम्हालाच लागेल वगैरे, असं पण नाही आहे ना. प्रत्येकाच्या घरातल्या सगळ्या गोष्टी असतात. तुमच्यातल्या लाईटी कशा आहेत, काय आहे, तुमचा वापर कसा आहे, तुम्ही कसं त्याची काळजी घेता, कारण ते तुमची काळजी घेतं कामधंदा करून, पण तुम्हालाही त्यांची तेवढी काळजी घ्यावी लागते. मग या सगळ्यावर ते डिपेंड असतं. जरूर नाही की मला जो ब्रँड लागला आहे चांगला तो तुम्हालाच लागेल. पण हां, LG बेस्ट ब्रँड आहे, प्रश्नच नाही आहे. कारण मी आता एवढा दिवस झालं मशीन वापरते. अख्खा किचन क्लीन करेपर्यंत डब 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 घाम पडतोय, असली अवस्था झाली. चला, आता मी झाडून काढले पूर्ण सगळं. आता किचन ओटा वगैरे धुयाचा आहे, ते पहिला सगळं आवरून घेते, खालचं पुसून घेते. त्याच्यानंतर फरशी वगैरे अजून भरपूर साऱ्या गोष्टी पुसायच्या आहेत. पण एवढं मात्र आहे की आज ना माझी दमछाक झाली का, गरमीमुळं. कामाचं काय वाटत नाही मला. हे बघा, कुंकूसुद्धा राहिलेलं नाही, सगळं वगळून गेलेलं आहे. गरमीमुळं फक्त हैराण झाले.
आणि वातावरण बाहेर झालंय पावसाचं, गडा 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 वाजायला लागले. मी म्हणते काय आलंय का, कुठलं वाहन आहे, असा काय आवाज येतोय? कारण मी आतल्या आतच काम करते. मी खिडकी पण उघडली नाही ना, बाहेर बघितलेलं नाही. किचनची तर मी उघडतच नाही. त्या किचनच्या खिडकीबद्दल भरपूर कमेंट करून झाले की का उघडत नाही, का उघडत नाही, का उघडत नाही. ते धूळ येते ना भरपूर, त्यामुळे मी किचनचं काहीच उघडत नाही आहे. इकडचं पण उघडत नाही, इकडचं पण उघडत नाही. स्वयंपाक करताना चिमणी असते. शक्यतो आपण म्हणतोय की बाबा दारं खिडक्या ओपन ठेवाव्या, दारं खिडक्या ओपन पाहिजे, पण ते विशिष्ट काळापुरत्या पाहिजे बरं का. तुम्ही जर असं दिवसभर जर तुमचे दारण खिडक्या ओपन जर ठेवल्या तर घरात आहे ना गावाची घाणी एवढी बसेल ना की तुम्हाला म्हणजे काढता काढता फुरं होईल. एवढं बंदिस्त असून ही अवस्था आहे का, वर रिकाम असतं सगळं, खाली जास्त मी रिकामं सोडत नाही आहे. कारण खालच्या पेसमध्ये इकडं सागरचं घर आहे, इकडं रिकाम आहे खरं. इकडं आम्ही दक्षिण बाजूला काहीच केलेलं नाही, खिडकी पण नाही, दरवाजा पण नाही, काय एवढं सुद्धा होल ठेवलेलं नाही इकडच्या साईडला. इकडं सागरचं घर आहे, त्यामुळं तिकडं खिडकी उघडून काय उपयोग नाही, कारण प्रकाश तेवढा काही येतच नाही. पाठीमागच्या साईडला पण म्हणजे जागा सोडलेली आहे आम्ही, पण पाठीमाग काय बेडरूममध्ये आपण बसत नाही आहे कंटिन्यूली. बेडरूममध्ये कधी मी गेली तर मात्र खिडकी उघडते, का तर वाऱ्यासाठी वगैरे. राहिली गोष्ट हा हॉलमध्ये इकडे खिडकी, सागरचं घर आहे, त्यातनं तेवढं काही वारं येत नाही. आणि पुढनं वारं यायला जागा भरपूर आहे, पण तेवढीच धूळ किचनमध्ये येणार आहे, कारण आमच्या आजूबाजूला पूर्णपणे बांधकाम सुरू आहे. पाठीमागं पुढं खाली वर सगळीकडे बांधकाम सुरू आहेत. तुम्हीच माझे जुने व्हिडिओ जाऊन बघितले तर 2-2.5 वर्षापूर्वी मी इथला एरिया दाखवला तर कसा होता बघा. आज ना माझं काम जे आहे ते मी कंटिन्युअली केलेलं नाही. थोडं बसले, थोडं केले, थोडं 5 मिनटं रेस्ट घेतला. आता याच्यानंतर वरती एका साईडला राहिलेल्या जेवढ्या काय वाट्या आणि जे मी एका साईडला ना तांबा पितळचं हे जे आहे ते वापरायचं, पाणी प्यायचं म्हणून घेतलं होतं. आता सगळं गोळा करून ते शोसाठी आपलं एका कोपऱ्यात ठेवून दिलेलं आहे. छान वाटतं किचनमध्ये. तांबा पितळ एवढं सुंदर वाटतं, लुक एवढा छान आणतं, पण तेच स्वच्छ केल्यानंतर एवढं सुंदर दिसतं. घाण झाल्यानंतर आहे ना, म्हणजे त्याच्यावर असं डल पडल्यानंतर आहे ना, एवढं बेकार दिसतं की असं वाटतं की कशाला दुर्बुद्धी सुचली, हे सगळं काढावं, गोळा करावं. कारण मला ते वरचेवर क्लीन करावं लागतं. वरचेवर मी एक 8 दिवसातनं 15 दिवसातनं त्याला व्यवस्थित पितांबरीनं क्लीन करते आणि मग ठेवते, मग ते बरं दिसतं. पण ज्यांची पूर्ण तांबा पितळमधली किचन आहेत त्यांना किती ताप असेल ना तो क्लीन करायचा वगैरे. आता ऑनलाईन एक मध्ये स्प्रे मागवलेला होता, लिक्विड मागवलेलं होतं, ते बेस्ट होतं. आता जस्ट बघूया, एक मी स्प्रे मागवलेला आहे, म्हणजे चांगला आहे लिक्विड वगैरे, रिव्ह्यू बघून ते कसं येते. कारण पितांबरीमध्ये हात घातला ना, माझ्या हाताला आहे ना ॲलर्जी व्हायला लागलेली आहे. ॲलर्जी म्हणजे तुम्हाला होतं का की पूर्ण स्किन जे आहे ते निघून जाते आणि स्किन निघून गेल्यानंतर पूर्ण असं म्हणजे तुमचे हात सोलल्यागत होतात. त्याला ते ॲलर्जीच म्हणली जाते एक प्रकारची. तसं मला होतं. त्यामुळे शक्यतो मी ना कुठल्याच अशा पावडरीमध्ये शक्यतो हात घालायला बघत नाही. जरी कधी नाईलाजाने हात घातला तर मग मला त्याचा त्रास पण तेवढा होतो. त्याच्यापेक्षा ते लिक्विड बरं. मी जुन्या ह्याच्यामध्ये लिक्विड आणलेलं होतं बघा, त्याच्यानंतर मी ते लिक्विड मागवलं नाही. कारण मोठ्या भांड्याला आहे ना जास्त लिक्विड लागत होतं आणि लिक्विड थोडंसं महाग येतं. पावडर जे आहे ते स्वस्त येते आणि लिक्विड जे आहे ते त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे मी स्किप करून टाकलं, मी आणलंच नाही पुन्हा. बघूया आता नवीन जे आहे ते मागवलेलं आहे. माझी पूर्ण किचनची क्लिनिंग झाली, सगळं टोटली फरशा पुसणं वगैरे, भांडी मांडणं जे काय असेल ते सगळं झालं. सागर थोडासा आलेला होता आणि सोबत त्या पोपटांचा आणि खॅट सुरूच आहे. चला व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.